दृष्टी टाकण्याचा प्रयत्न तुझ्याकडे केला जातोय. वेळीच सावध हो. मी पूर्णपणे सावध आहे. आजपर्यंत मी केलेले प्रयत्न वाया जाऊ नयेत याच्यासाठी मी पूर्ण करेल आहे. तुला सांगतो, ही कुदृष्टी नव्हे, ही चांगली दृष्टी आहे. माझ्या देवाला दृष्टी तीन. माझा देव शंभू महादेव. माझ्या देवावरचा आजचा माझा विश्वास दुप्पट बसला. माझ्या देवाला डोळे तीन, एक चंद्र, एक सूर्य आणि एक अग्नी. ज्याप्रमाणे माझ्या देवाला डोळे तीन, त्याप्रमाणे मला बायका तीन. तुझ्या मनाचे घोडे स्वयं उदाहरण करतायत. त्याला वेळीच तुम्ही कसा लगाम घाल. नकोसा प्रकार फार वेगळा होईल. माझ्या मनाचे घोडे स्वरुद्रान करणारच. कारण आता मी नवरदेव म्हणून घोड्यावर बसणार आहे आणि म्हणून माझ्या मनाचे घोडे स्वरुद्रान करतायत. तुला सांगतो, किती सुंदर माझ्या लग्नाचा योगायोग आहे. किती सुंदर योगायोग. अगं, आता आपलं लग्न होणार. आता लग्न होणार. लग्नाची आपण सप्तपदी घेणार. लग्नाचे फेरे घेणार 7. लग्नाचे फेरे 7. ही लक्ष्मी, या लक्ष्मीनं बोलता बोलता मला आपली रूप सांगितली 8. याच्यातली आता एक इथं उपस्थित आहे. राहिल्या 7. लग्नाचे फेरे 7, लक्ष्मी 7. हे आमचं उडतं पाखरू. हे उडतं पाखरू मला स्वप्नाचे प्रकार सांगताय 7. अगं, लग्नाचे फेरे 7, लक्ष्मी 7, स्वप्न 7, तुम्ही 3, मी 1 4 आणि वादंत्री 3 मिळून 7. जमलं. बस समाधान झालं. आजपर्यंत केलेले प्रयत्न फळाला. अजूनही चांगले योगायोग. अजूनही चांगले योगायोग. अगं, सप्त पाताळाचा राजा मी. पाताळ 7. अतल, वितल, सुतल, महातल, तलातल, रसातल आणि पाताळ. पाताळ 7. ज्यापासून नाद निर्माण होतो ते स्वर 7. सारे ग प प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. पाताळ 7, स्वर 7 आणि समजा उद्या मी मेलो. समजा उद्या मी मेलो, मला घेऊन जाणारे खांदेकरी 4. मला घेऊन जाणारे खांदेकरी 4. मागे मंत्र म्हणणारा भटजी 5. पुढे मडकं घेऊन जाणारा 6 आणि मी वरती 6. अरे, जास्त 7 करू नको. त्या 7ची 7.5 तुला सुरू झालेली आहे. 7.5 सुद्धा 7 पावलांनी येते. तुला सांगतो, मार्ग जरी माझा वाकडा, तरी उद्याचा शुभांक 7चा आकडा.